खरं बोलणार ते खोटं सांगणार नाही ते. तुमच्या मागं फार मोठ्या संकटातून तुम्ही गेलाय ते. खरं का खोटं? खरंय महाराज, पैसा बक्कळ येतो ताई, पण हातामध्ये टिकत नाही. खरं का खोटं? एकदम खरंय महाराज, फार मोठ्या तब्येतीच्या कामातून तुम्ही आत्ताच दुरुस्त झालाय ते. खरं का खोटं? एकदम खरंय महाराज, देवावर तुमची फार श्रद्धा आहे ताई, पण देवाबद्दल तुमच्या मनात तक्रारही आहे ताई. खरंय महाराज, तुमच्या हाती पुष्कळ पैसा येतो ताई, पण हातामध्ये पैसा टिकत नाही ते. खरं का खोटं? खरंय महाराज, सर्व उपाय होतील ताई, पण उपायासाठी फक्त तुम्हाला 551चा खर्च येईल. खरं का खोटं? खरंय महाराज, माय महाराज, काय सांगू तुम्हाला, माय नवरा एवढा दारू पिते ना, एवढा दारू पिते. कधी कधी तुम्हाला विचार येते का दारू याला पिऊन राहिली का हा दारू पिऊन राहिला म्हणून. अजिबात काळजी करू नका ताई. तुमचा नवरा दारूला पेत नाही ते, तुमच्या नवऱ्याला दारू लावून दिली आहे. तुमच्या नवऱ्याला दारूतूनच दिलाय ताई, जबरदस्तीनं दारू लावली आहे ताई. तुमच्या नवऱ्याची दारू बांधा लागते ताई. 5251चा खर्च आहे ताई. 5251 ची पूजा मांडा लागते ताई. पूजा मांडल्यानंतर तुमच्या नवऱ्याची दारू त्या क्षणिक सुटून जाईल ताई. तुमचा नवरा जर याच्या पुढे जर दारू पिऊन दिसला तर तुमच्या गावात पाय टाकणार नाही. हा चेहरा तुम्ही पाहणार नाही ताई. तुमच्या नवऱ्याची दारू सोडवण्यासाठी फक्त 5251चा खर्च आहे. महाराज 5,000 काय, मी 10,000 देतो ना. काय सोन्याच्या बांगड्या विकून देतो तुम्हाला. तुम्ही दारू उतरून मोकळं करा माझ्या नवऱ्याला. हा, आणि तुम्ही पैसे. बेवड्या लोकांना घरादाराची चिंता नसते दादा. त्याच्यामुळंच आपल्या नवऱ्यानं दारू सोडली पाहिजे म्हणून त्याच्या बायका नाना तऱ्हेच्या उपाय करतात दादा, आणि त्याच्यामधूनच त्यांना असं लुटता येते दादा पैशापायी. तर तुम्ही जर दारू पेत असाल आणि तुम्हाला जर असं याची कल्पना नसेल का बा आपली बायको आपल्याला सुधारण्यासाठी आपलं घरादारातला खर्च करून राहिली, सोनं नाणं विकून राहिली, पैसा पाना देऊन राहिली, तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या दादा, का अर्ध बरबाद तुम्ही घर केलं, अर्ध बरबाद तुमची बायको करणार आहे दादा. जनहितार्थ जारी.